वापर. मिठाईवरील सजावटीसाठी पातळ चांदीचा फॉईल वर्क वापरला जातो. अन्नपदार्थ आणि टॉफीच्या आतील पॅकिंगमध्ये वेस्टर्नमध्ये पातळ ॲल्युमिनियम फॉईल वापरला जातो. चलनी नाणी, पदके आणि पुतळ्यांमध्ये ॲल्युमिनियम आणि तांबे मिश्रण वापरले जाते. लोखंडी पत्र्या बनवण्यासाठी जस्त आणि लोखंड मिश्रण वापरले जाते. बहुतेक शेती उपकरणे लोखंडापासून बनवलेली असतात. विद्युत उपकरणे, ऑटोमोबाईल्स, स्वयंचलित वाहने, उपग्रह, विमाने, स्वयंपाकाची भांडी, यंत्रसामुग्री आणि सजावटीचे साहित्य त्यांच्या लवचिकता आणि कमी वजनामुळे धातूपासून बनलेले असतात. पूल, इंजिनचे भाग, लोखंडी पत्रे आणि बार, सळई बनवण्यासाठी लोखंडाचा वापर केला जातो. विद्युत तारा, नाणी आणि पुतळे बनवण्यासाठी तांबे वापरले जाते. चांदी आणि सोने हे दागिने बनवण्यासाठी सजावटीच्या उद्देशाने आणि छायाचित्रणासाठी वापरले जातात. पाऱ्याचा वापर थर्मामीटर आणि बॅरोमीटरमध्ये केला जातो, कारण त्याची घनता जास्त असते आणि वेगवेगळ्या तापमानांना एकसमान विस्तार होतो, प्रसरण पावतो. विद्युत तारा, केबल्स आणि एरोस्पेस अंतराळ उद्योगांमध्ये ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. ऑटोमोबाईल बॅटरी, स्वयंचलित विद्युत घट आणि एक्स-रे मशीन, क्ष किरण यंत्र मध्ये शिशाचा वापर केला जातो. अधातूंचा वापर. हिरा, कार्बनचा एक प्रकार. दागिने बनवण्यासाठी, कापण्यासाठी आणि दळण्यासाठी वापरला जातो. पेन्सिल शिसे बनवण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर केला जातो. सल्फरचा वापर गन पावडर तयार करण्यासाठी आणि रबरच्या व्हल्कनायझेशनमध्ये रबरला तापवून कठीण बनवण्यासाठी जी क्रिया आहे तिथे केला जातो. फॉस्फरसचा वापर आगपेट्या, उंदरांचे विष इत्यादी बनवण्यासाठी केला जातो. नायट्रोजनचा वापर अमोनिया तयार करण्यासाठी केला जातो. क्लोरीनचा वापर ब्लिचिंग एजंट, विरंजक म्हणून आणि निर्जंतुकीकरण पाण्यात केला जातो. हायड्रोजनचा वापर रॉकेट इंधन म्हणून केला जातो आणि हायड्रोजन ज्वालाचा वापर कापण्यासाठी आणि वेल्डिंगसाठी धातूचे भाग जोडण्यासाठी केला जातो. हायड्रोजनचा क्षपण करणारा एजंट क्षपणक म्हणून देखील केला जातो.
आता आपण नोबल मेटल, राजधातू, कमी क्रियाशील धातू बद्दल जाणून घेऊया. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडियम सारख्या काही धातू नोबल मेटल आहेत. ते निसर्गात मूलद्रव्य अवस्थेत आढळतात. शंभर टक्के शुद्ध असलेल्या सोन्याला 24 कॅरेट सोने म्हणतात. शुद्ध सोने मऊ असते. परिणामी शुद्ध सोन्यापासून बनवलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात. म्हणून सोनार त्यात तांबे किंवा चांदीच्या विशिष्ट प्रमाणात मिसळतात. दागिने 22 कॅरेट सोन्यापासून किंवा त्याहूनही कमी कॅरेट मूल्य असलेल्या सोन्यापासून बनवले जातात. राजधातूंचे उपयोग. सोने, चांदी आणि प्लॅटिनमचा वापर दागिने तयार करण्यासाठी केला जातो. चांदीचा वापर औषधांमध्ये केला जातो. त्यात जीवनावश्यक गुणधर्म असतात. सोने आणि चांदीचा वापर पदके बनवण्यासाठी देखील केला जातो. सोने आणि चांदीचा वापर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवण्यासाठी देखील केला जातो. प्लॅटिनम आणि पॅलेडियम धातू उत्प्रेरक म्हणून वापरले जातात. सारांश. धातू जळाल्यावर ऑक्सिजनशी अभिक्रिया करून धातूचे ऑक्साईड तयार होतात, जे मूळ स्वरूपाचे असतात. अधातू ऑक्सिजनसह अभिक्रिया करून अधातू ऑक्साईड तयार करतात, जे आम्लयुक्त असतात. काही धातू पाण्याशी अभिक्रिया करून धातूचे हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन वायू तयार करतात. साधारणपणे अधातू पाण्याशी अभिक्रिया करत नाहीत. धातू आम्लांसोबत अभिक्रिया करून धातूचे क्षार आणि हायड्रोजन वायू तयार करतात. साधारणपणे अधातू आम्लांसोबत अभिक्रिया करत नाहीत. काही धातू हायड्रोजन वायू तयार करण्यासाठी अल्कलीसह अभिक्रिया करतात. अधिक क्रियाशील धातू जलीय द्रावणात त्यांच्या संयुगांमधून कमी क्रियाशील धातू विस्थापित करतात. धातू आणि अधातू दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वापरले जातात.